ज्याप्रमाणे प्रकाशाची ज्योत अंधारात चमकते त्याच प्रकारे सत्य देखील चमकते. म्हणून नेहमी सत्याच्या मार्गाचे अनुसरण करा. चांगली कर्म करूनही काही लोकांना फक्त तुमची वाईट कामेच आठवतात. त्यामुळे लोकांच्या म्हणण्याकडे लक्ष देऊ नका. तुमचे कर्म करत राहा. हा देह ना तुझा आहे ना तू या देहाचा मालक आहेस. हे शरीर अग्नी, जल, पृथ्वी, वायू आणि आकाश या 5 तत्वांनी बनले आहे. एक दिवस हे शरीर या 5 तत्वांमध्ये मिसळेल. तुमच्याकडे फक्त कर्म आहे, म्हणून सत्कर्म करण्यावर लक्ष केंद्रित करा. प्रत्येक व्यक्तीने कर्मावर विश्वास ठेवला पाहिजे, कारण हे जगच कर्मयोग आहे. कर्म तुमच्या हातात आहे, परिणाम नाही. म्हणून कर्मावर लक्ष केंद्रित करा, म्हणजे फक्त कामावर लक्ष केंद्रित करा आणि मेहनत करा. कोणीही त्याच्या कर्मापासून पळू शकत नाही. त्याला त्याच्या कर्माचे फळ भोगावेच लागते. म्हणून चांगले कर्म करा, जेणेकरून तुम्हाला चांगले फळ मिळेल. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की सदैव आपल्या आकांक्षा आणि इच्छांमध्ये मग्न राहणे हे सर्व मानवी दुःखांचे कारण आहे. यातून मुक्त होऊन त्याने आपले कर्तव्य बजावले तरच त्याचे जीवन सुखी होईल. जो सर्व इच्छांचा त्याग करतो आणि मी आणि माझे या लालच आणि भावनांपासून मुक्त होतो त्याला शांती प्राप्त होते. यावर विश्वास ठेवा की तुमच्या सोबत जे घडलं आहे ते चांगलंच आहे. जे घडतंय तेही चांगलंच आहे आणि जे घडेल तेही चांगलंच होईल. आपला पराभव किंवा विजय आपल्या विचारांवर अवलंबून आहे. जर आपण स्वीकार केला तर पराभव होईल आणि जर निर्धार केला तर विजय होईल. जीवनाचा आनंद भूतकाळात किंवा भविष्यात नसतो. उलट जीवनाचा आनंद आजच्या जगण्यातच आहे. मानव कल्याण हेच भगवद्गीतेचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यामुळे मानवाने कर्तव्याचे पालन करत असताना मानव कल्याणाला प्राधान्य दिले पाहिजे. माणसाची माणुसकी त्या क्षणी नष्ट होते ज्या क्षणी तो दुसऱ्याच्या दुःखावर हसायला लागतो. खरा धर्म हा आहे की ज्या गोष्टी माणसाला स्वतःसाठी चांगल्या वाटत नाहीत त्या गोष्टी त्याने इतरांसाठीही वापरू नयेत. समजूतदार माणूस जेव्हा नाते जपण्याचे सोडून देतो तेव्हा समजावे की त्याचा स्वाभिमान कुठेतरी दुखावला गेला आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, माझ्यासाठी सर्व प्राणी समान आहेत. मला ना कोणी जास्त आवडते ना कोणी कमी, पण जे माझी मनापासून भक्ती करतात त्यांना मी नेहमी मदत करतो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की माझा परम भक्त जो नेहमी माझी आठवण काढतो आणि एकाग्र मनाने माझी पूजा करतो त्या भक्तांच्या कल्याणाची जबाबदारी माझीच आहे. संशय करणाऱ्या व्यक्तीसाठी आनंद ना या जगात आहे ना इतर कोठेही. आणि म्हणूनच तुम्ही जे काही करत आहात त्यावर विश्वास ठेवा किंवा ज्यावर तुमचा विश्वास आहे तेच करा. शांत राहण्यापेक्षा मोठे उत्तर नाही आणि क्षमा करण्यापेक्षा मोठी शिक्षा नाही. योग्य कर्म ते नाही ज्याचे परिणाम नेहमी बरोबर असतात, तर योग्य कर्म ते असते ज्याचा हेतू कधीही चुकीचा नसतो. मी ते करू शकतो असा विचार करणे हे आत्मविश्वासाचे लक्षण आहे. फक्त मीच करू शकतो असा विचार करणे म्हणजे अहंकार आहे. आत्मविश्वास स्वीकारा, अहंकाराला नाही. ज्याने मन जिंकले आहे त्याला आधीच भगवंताची प्राप्ती झाली आहे, कारण त्यांनी शांती प्राप्त केली आहे. अशा व्यक्तींसाठी सुख दुःख, थंडी उष्णता आणि मान अपमान हे एक समान आहेत. ज्याप्रमाणे अग्नी सोन्याची परीक्षा घेते त्याचप्रमाणे संकट शूर माणसाची परीक्षा घेते. कर्म हे एक असे पीक आहे जे प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक परिस्थितीत कापावे लागते. म्हणून नेहमी चांगले बी पेरा. मला कोणाची गरज भासणार नाही याचा अभिमान बाळगू नये आणि प्रत्येकाला माझी गरज भासेल असा भ्रम ठेवू नये. ज्याप्रमाणे समुद्र ओलांडण्यासाठी बोट हा एकमेव मार्ग आहे त्याचप्रमाणे सत्य ही स्वर्गाची एकमेव शिडी आहे. जेव्हा वेळ बदलते तेव्हा सर्व काही बदलते. म्हणून चांगल्या वेळी गर्व करू नका आणि वाईट वेळी धीर जरूर धरा. तुमच्या आजूबाजूला किती वाईट आहे हे महत्वाचे नाही जोपर्यंत ते वाईट तुमच्या आत जात नाही. कोण काय करत आहे, कसे करत आहे आणि का करत आहे यापासून तुम्ही जितके दूर राहाल तितके तुम्ही आनंदी व्हाल. अभिमान, क्रोध आणि हट्टीपणा हे निरुपयोगी माणसाचे मार्ग आहेत. यांचा त्याग केल्याने आपण एक चांगला माणूस बनतो. जितके शक्य असेल तितके गप्प राहणे चांगले, कारण जीभ माणसाला सर्वात जास्त गुन्हा करायला लावते.
माणूस नाही तर त्याचे कर्म चांगले अथवा वाईट असतात आणि मनुष्याचे जसे कर्म असतात तसे त्याला फळ मिळते। या जगात कोणीही पूर्णपणे परिपूर्ण नाही, म्हणून लोकांच्या चांगुलपणाकडे पहा आणि त्याच्याशी चांगले संबंध निर्माण करा। जेव्हा आपले मन कमकुवत असते तेव्हा परिस्थिती समस्या बनते आणि जेव्हा आपले मन कठीण असते तेव्हा परिस्थिती आव्हान बनते। जेव्हा आपले मन मजबूत असते तेव्हा परिस्थिती संधी बनते। शरीरातील जीव कधीही मारला जाऊ शकत नाही, त्यामुळे तुम्हाला कोणत्याही जीवासाठी शोक करण्याची गरज नाही। जर आपण चुकांमधून काही शिकलात तर चुका पायऱ्या होतात आणि शिकला नाही तर चुका हा महासागर आहे। चढायचे की बुडायचे हा तुमचा निर्णय आहे। टीकेच्या भीतीने आपले ध्येय सोडू नका, कारण ध्येय साध्य होताच टीका करणाऱ्या लोकांचे मत बदलते। सर्वात हुशार व्यक्ती तोच असतो जो यश मिळाल्यावर गर्विष्ठ होत नाही आणि अपयशी झाल्यावर दुःखात बुडत नाही। नकारात्मक विचार नक्कीच येतील, पण तुम्ही त्यांना महत्त्व द्याल की फक्त तुमच्या सकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित कराल हे तुमच्यावर अवलंबून आहे। वेळेपूर्वी मिळालेल्या गोष्टीचे मूल्य कमी होते आणि वेळेनंतर मिळालेल्या गोष्टीचे महत्त्व कमी होते, म्हणून वेळेचा आदर करा आणि वेळेवर काम करण्याचा प्रयत्न करा। ज्याप्रमाणे पाण्यावर तरंगणारी बोट योग्य दिशेने नियंत्रित केली नाही तर वादळ तिला ध्येयापासून दूर घेऊन जाते, त्याचप्रमाणे जर इंद्रियावर नियंत्रण न ठेवता योग्य दिशेने वळले नाही तर इंद्रिय आनंदी माणसाला चुकीच्या रस्त्याच्या दिशेने घेऊन जातात। तुमचा विश्वास एक डोंगर हलवू शकतो, पण तुमच्या मनातली शंका आणखी एक डोंगर उभारू शकते। स्वतःला कधीही कमकुवत समजू नका, पडला तर उठण्याचा प्रयत्न करा। पूर्ण निष्ठेने कर्तव्य बजावा, बाकी सर्व माझ्यावर सोडा। प्रत्येक दिवस चांगला असू शकत नाही, पण प्रत्येक दिवसात काहीतरी चांगलं नक्कीच असतं। सर्वांची सेवा करा, पण कोणाकडूनही अपेक्षा करू नका, कारण सेवेचे खरे फळ मीच देतो। या जगात दोन प्रकारचे लोक आहेत जे स्वर्गाच्या वर आहेत। एक तो जो शक्तिशाली असूनही माफ करतो आणि दुसरा तो जो गरीब असूनही काही दान करतो। तुम्ही मागे जाऊ शकत नाही आणि सुरुवात बदलू शकत नाही, पण तुम्ही जिथे आहात तिथून सुरुवात करू शकता आणि येणारी वेळ जरूर बदलू शकता। माणूस मनापासून जे दान करू शकतो ते हाताने करू शकत नाही आणि गप्प राहून जे बोलू शकतो ते शब्दाने सांगता येत नाही। या भौतिक जगाचा एकच न बदलणारा नियम आहे की जी पण वस्तू जन्म घेते ती काही काळ टिकते, त्यानंतर तिचा अंत होणे निश्चित आहे। मग ते मानवी शरीर असो वा फळ। जे घडून गेले त्याबद्दल दुःखी का व्हावे, जे आहे त्याचा अहंकार का करावा आणि जे येणार आहे त्याचा मोह का करावा। जेव्हा आशा कमी होऊ लागतात आणि बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसत नाही तेव्हा एकदा भगवद्गीता अवश्य वाचा, जेणेकरून देव तुम्हाला मार्ग दाखवेल। तर मित्रांनो, या अनमोल विचारातील आपल्याला कोणता विचार मनाला जास्त आवडला हे कमेंट करून सांगायला, तसेच अशाच उत्तम व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून प्रोत्साहन द्यायला विसरू नका। चला तर भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये। धन्यवाद। जय महाराष्ट्र।